तुम्हाला माहिती आहे, जास्त अल्कोहोल कन्झम्पशनवर नेहमीच चर्चा होतात. प्रत्येक कुटुंबात एक तरी तळीराम सापडतोच, ज्याचं उदाहरण आपण सर्रास देत असतो. बरं, पण आजचा हा व्हिडिओ मराठी लोकांच्या पिण्याच्या सवयींवर क्रिटिसिझम करण्यासाठी नाही, तर हा व्हिडिओ एक इन्क्रेडिबल मराठी बिझनेसमॅनचं विजन आणि त्याच्या कलेचा गौरव आहे, ज्याने एक प्रीमियम विस्की तयार केली आहे, जी बेवरेज इंडस्ट्रीमध्ये धुमाकूळ घालतीये. 57,000च्या टॉप टायरच्या बाटलीसह ही विस्की नवीन बेंचमार्क सेट करते. अजून जाणून घ्यायचं आहे का? तर या इंटरेस्टिंग माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार, मी सलोनी. मूड फ्रेश करणाऱ्या मराठी मूडमध्ये तुमचं स्वागत. मद्यप्रेमी, त्यातही दर्दी मद्यप्रेमींना हा विस्कीचा मराठमोळा ब्रँड माहिती असायलाच हवा. कोणता? तर हा ब्रँड आहे अमृत सिंगल मॉल्ट. या भारतीय ब्रँडने 40हून अधिक इंटरनॅशनल पुरस्कार जिंकले आहेत. त्यातलाच हल्लीचा लंडन इथे आयोजित 2024 इंटरनॅशनल स्पिरिट्स चॅलेंजमध्ये अमृत डिस्टिलरीजचा जागतिक सर्वोत्कृष्ट विस्कीचा पुरस्कार मिळाला आहे. अमृत सिंगल मॉल्ट जवळजवळ 54 देशात निर्यात केली जाते. आता सिंगल मॉल्ट म्हणजे काय? तर एकाच डिस्टिलरीमध्ये बनवलेली विस्की, ज्यात बार्ली म्हणजे एक प्रकारचं धान्य जे सिंगल मॉल्ट विस्कीच्या उत्पादनात वापरलं जातं. सिंगल मॉल्ट विस्की फक्त मॉल्टेड बार्लीपासून तयार केली जाते, ज्याला भिजवून, अंकुरित करून आणि वाळवून नंतर मॅच्युअर करण्यासाठी म्हणजे खूप वर्षांसाठी साठवून ठेवली जाते. तुम्ही ऐकलं असेल की विस्की आणि वाईन जितकी जुनी तितकीच तिची चव उत्तम. हेच त्यामागचं कारण. अमृत डिस्टिलरीजचा इतिहास स्वतंत्र भारताच्या इतिहासाइतका जुना आहे. जवळजवळ 77 वर्षे म्हणजेच 7.5 दशके जुना इतिहास, जसा UB ग्रुपचा आहे. या दोन्ही कंपन्यांची दुसरी पिढी या व्यवसायात आहे. फरक एवढाच की UB ग्रुप ब्रिटिशांनी स्थापन केला होता, जो विठ्ठल माल्ल्यांनी विकत घेतला, तर राधाकृष्ण जगदाळे यांनी स्वतःचा ब्रँड तयार केला. अजून एक फरक असा की वडिलांनी मेहनतीनं वाढवलेला व्यवसाय डबघाईला आणण्याचं काम विजय माल्ल्यानं केलं. इकडे अमृत डिस्टिलरीज मात्र पुरस्कार मिळवत टॉपवर राहिली. 1948 मध्ये बेंगळुरूत राधाकृष्णराव जगदाळेंनी अमृत डिस्टिलरीजची स्थापना केली. सुरुवातीला रम आणि ब्रँडीचा जास्त खप होत होता. अमृत डिस्टिलरीजच्याही आधीपासून त्यांना रसायनशास्त्र म्हणजे केमिस्ट्रीची आवड होती. भारताच्या बाहेर न जाता, कुठलंच प्रशिक्षण न घेता स्वबळावर त्यांनी ही कंपनी उभारली. नीलकांत जगदाळे गव्हर्नमेंट सायन्स कॉलेज ऑफ बेंगळुरूमधून फार्मसीचं शिक्षण घेत होते. सुट्टीच्या दिवशी ते अमृत डिस्टिलरीजमध्ये येऊन प्रोडक्शनची प्रोसेस पाहायचे. नंतर त्यांनी वडिलांसोबत कॉलेजमधून थेट डिस्टिलरीजमध्ये फावल्या वेळात काम करत असताना प्रोडक्शन, सेल्स, मार्केटिंग, जनरल अकाउंट या गोष्टी शिकून घेतल्या. कॉलेजमध्ये असतानाच नीलकांत जगदाळे क्युरिओसिटीपोटी एकदा रम प्यायले आणि त्यानंतर त्यांचा त्यातला इंटरेस्ट वाढायला लागला. ते रेग्युलरली रम घ्यायला लागले. पण हे करत असताना एकदा वडिलांनी त्यांना पाहिलं. ही एखाद्या सिनेमातली स्टोरी तुम्हाला वाटेल, पण हे प्रत्यक्ष घडलं. पण खरी इंटरेस्टिंग गोष्ट तर पुढे आहे. ते रम प्यायला लागले हे खरं असलं तरी त्यात ते वाहवत गेले नाहीत. उलट आपल्या वडिलांच्या व्यवसायात ॲडिशनल देऊन नवनवीन एक्सपेरिमेंट करून कंपनीची वेगळी ओळख निर्माण केली. आज चवीने वेगळ्या असलेल्या त्यांच्या विस्की जगभर प्रसिद्ध आहेत. चव वेगळी का आहे आणि विस्की बनवण्याची प्रक्रिया काय हे त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर पाहायला मिळते. विस्की तयार झाल्यानंतर ओक प्रकारच्या लाकडाच्या गोलाकार बॅरलमध्ये 4 ते 5 वर्ष मॅच्युअर्ड होण्यासाठी ती साठवली जाते. ओक लाकूड भारतात मिळत नाही, तर त्याला इम्पोर्ट करावं लागतं. 1972 मध्ये शिक्षण पूर्ण करून नीलकांत यांनी हा व्यवसाय हाती घेतला. पुढे त्यांनी प्रोडक्टमध्ये खूप बदल केले. प्रोडक्टच्या क्वालिटीवर त्यांनी फोकस केला. अमृत प्रोडक्ट्सची पॅकिंग कामगार हातानेच करत होते, त्यामुळे तेथील स्थानिकांना रोजगारही मिळाला. त्यावेळी त्यांची सिल्वर कप ब्रँडी जोरावर होती. 1976ला राधाकृष्णराव यांचं निधन झालं आणि नीलकांत यांनी MDची जबाबदारी स्वीकारली आणि चित्रच पालटून टाकलं. 1980 पासून त्यांनी ग्रेप्स ब्रँडी आणि मॉल्ट विस्की ब्लेंड करायला सुरुवात केली. दरम्यान अनेक अडचणी आल्या. 1980 ते 1990चा काळ या इंडस्ट्रीसाठी पूरक नव्हता. दारू व्यवसाय असल्यामुळे टॅक्सही खूप प्रमाणात लागत होता. विस्की परदेशी एक्सपोर्ट करणं, त्यालाही टॅक्स, या अडचणी होत्याच. शिवाय एवढं करूनही भारतीय विस्कीला हवा तसा दर्जा मिळत नव्हता. कारण सिंगल मॉल्ट विस्की भारतात बनते यावर कोणाचा विश्वासच नव्हता.
1999 ते 2000 पर्यंत त्यांच्याकडे 3 वर्ष मॅच्युअर्ड केलेली विस्की तयार होती, जी इंटरनॅशनल मार्केटमध्ये घेऊन जाण्यात हरकत नव्हती. पण सुरुवात कशी करणार? मार्केट ॲक्सेप्टन्ससाठी आधी त्याबाबतचं ज्ञान असावं लागतं. नीलकांत यांचे सुपुत्र रक्षित जगदाळे यांनी बंगळुरूमध्ये BBM म्हणजे बॅचलर ऑफ बिझनेस मॅनेजमेंट पूर्ण करून MBA म्हणजे मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनची डिग्री युनिव्हर्सिटी ऑफ न्यू कॅसलमधून घेतली. त्यांनी स्कॉटलंडमध्ये सर्वे केला. बेंगळुरूमधून अमृतचे सॅम्पल्स पाठवण्यात आले आणि तिकडच्या स्थानिकांना आणि हॉटेल्स क्लबमध्ये अमृत ब्रँडचं नाव न घेता सॅम्पल दिले, टेस्ट करायला दिली. आश्चर्य म्हणजे लोकांना अमृत विस्कीची चव निराळी वाटली आणि ती प्रचंड आवडली. भारतामध्ये अनेक प्रोडक्ट्स, फक्त विस्कीच नाही तर इतर प्रोडक्ट्ससुद्धा ते त्याच वेळी पॉप्युलर होतात जेव्हा ते फॉरेन कंट्रीजमध्ये, विशेषतः वेस्टर्न देशांमध्ये ओळखले की स्वीकारले जातात. यावरून आपल्याला कळतं की आपण बरेच वेळा त्याच गोष्टींना जास्त महत्त्व देतो जेव्हा त्यांना बाहेरून मान्यता मिळते. पण बाहेरून जगाने स्वीकारण्याची वाट का पाहावी? आपण आपल्या भारतीय प्रोडक्ट्सना सपोर्ट करू शकतो ना. अमृत विस्की इतर युरोपियन कंट्रीजपेक्षा वेगळी का लागते? वेस्टर्न उष्ण हवामानामुळे विस्की युरोप किंवा युनायटेड स्टेट्सपेक्षा भारतात लवकर मॅच्युअर्ड होते. विस्की स्टोरेजमध्ये असताना इव्हॅपोरेशनमुळे लॉस्ट पोर्शन, ज्याला देवाचा वाटा म्हणजेच गॉड्स शेअर म्हणून ओळखलं जातं, तो लॉस्ट पोर्शन स्कॉटलंडच्या तुलनेत भारतात दरवर्षी 11 ते 12% जास्त आहे. या सगळ्या कारणांमुळे अमृत विस्की अगदी वेगळी लागते. या वेगळेपणामुळे पुढे अमृत विस्की 2007 ते 8 मध्ये युरोप आणि कॅनडामध्ये एक्सपोर्ट झाली. जगप्रसिद्ध विस्कीचे पारखी जिम मरे यांनी 2010 मध्ये अमृत सिंगल मॉल्टला 100 पैकी 82 रेटिंग दिल्याने हा ब्रँड प्रसिद्ध झाला. तसंच जिम मरेने अमृत फ्युजन सिंगल मॉल्ट विस्कीला जगातील 3रे सर्वोत्तम म्हणून नाव दिले. खरं तर म्हणतात स्कॉटलँडमध्ये विस्की सर्वोत्तम मिळते, पण आता भारताचाही यात समावेश झालाय. अमृतच्या व्हरायटी असलेल्या विस्कींपैकी या 5 विस्कींना गोल्ड मेडल मिळालं आहे. अमृत फ्युजन सिंगल मॉल्ट विस्की, अमृत अमलगम मॉल्ट विस्की, अमृत नेटिव्हिटी इंडियन सिंगल मॉल्ट विस्की, अमृत इंडियन सिंगल मॉल्ट विस्की कास्क अँड स्ट्रेंथ, अमृत पिटेड सिंगल मॉल्ट विस्की. तसंच ब्रँडी, जीन, रम, वोडका याचेही बरेच प्रोडक्ट्स चर्चित आहेत आणि त्यांचा टर्नओव्हर 500 कोटी आहे. दारूचे विविध ब्रँड्स आहेत. पिण्यात नाही, पण असे ब्रँड्स उभे करण्यात मराठी माणसाचा मोठा वाटा आहे. दारू ही वाईट आहे, वाट लावते असंच आपण ऐकत आलो आहोत. पण जगभर नावाजलेले ब्रँड्स आपल्या भारतीय, त्यातही मराठी माणसाचे आहेत. प्रीमियम टाईपचे हे प्रोडक्ट्स आहेत. अमृत हा देखील याच प्रकारातला ब्रँड आहे. एवढी मोठी विस्कीची कंपनी एका मराठी माणसाची आहे. काय वाटतं याबद्दल कॉमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन पोस्टसाठी फॉलो करा मराठी मूडला. जय हिंद, जय महाराष्ट्र.